नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 27 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आता आपण लेक्चरचा पहिला प्रश्न बघू. भारतातील पहिल्या फ्युएल सेल हायड्रोजन बसची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आली? हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण आपल्या भारतामध्ये खास करून नॉर्थ साईडकडं दिल्लीच्या वगैरे भागांमध्ये जसजसं हिवाळा जवळ येतो ना तसतसं एअर पोल्युशनची समस्या ही खूप जोर धरते बघा. आणि आता ह्याचा एक उपाय म्हणून रिसेंटली नवी दिल्ली या ठिकाणी आपले केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भारतातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बसला आता हिरवा झेंडा दाखवलेला आहे. सो या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन दिल्ली. पर्यटन मंत्रालयाने डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना तेलंगणातील सर्वोत्तम पर्यटन गावं म्हणून मान्यता दिली आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन पेंबार्थी आणि चांदलापूर. आता याच्यापैकी पेंबार्थी हे गाव तेलंगणा राज्यातल्या जंगवान या जिल्ह्यातले. या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या गावामध्ये पितळापासून आणि कांस्य या धातूंपासून उत्पादनं बनवली जातात, जे की घरगुती सजावटीसाठी बनवली जातात किंवा देवी देवतांच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि इतरही हस्तकलेसाठी हे गाव ओळखलं जाते. हे इथली हस्तकला किंवा ह्या धातूंपासूनची इथली जे बनवलेले प्रोडक्ट्स असतात ना, हे एवढे चांगले आहेत की अक्षरशः हे फॉरेनमध्ये एक्सपोर्टसुद्धा केले जातात. जसं की इथले प्रोडक्ट US, जर्मनी, बेल्जियम, जपानसारख्या देशांमध्ये निर्यातसुद्धा केले जातात. आणि ह्याच्यापैकी सिद्दीपेठ जिल्ह्यातलं हे जे चांदलापूर गाव आहे हे सुद्धा प्रसिद्ध आहे. कशासाठी, तर इथल्या रंगनायक स्वामी मंदिरासाठी, इथल्या गोल्लाबामा साड्यांसाठी आणि या भागातल्या इतर कलाकुसरांच्या प्रोडक्टसाठी सुद्धा हे चांदलापूर हे गावसुद्धा प्रसिद्ध आहे. आता मी जो तुम्हाला तेलंगणाच्या हस्तकलेबद्दल मुद्दा सांगणार आहे, यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. तर रिसेंटली झालेल्या आपल्या G20च्या शिखर परिषदेदरम्यान आपल्या केंद्र सरकारने तेलंगणाच्या कलेच्या आणि हस्तकलेचा खूप सक्रियपणे प्रचार केला होता. तो कसा, तर बघा, या परिषदेदरम्यान जे परदेशी प्रतिनिधी आले होते ना, तर त्यांना तेलंगणाच्या पोचमपल्ली साड्या आणि स्कार्फ देऊन या तेलंगणाच्या हस्तकलेचा आपल्या केंद्र सरकारने प्रचार केला होता. यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. प्रश्न असा बनू शकतो बघा की G20 शिखर परिषदेदरम्यान परदेशी प्रतिनिधींना पोचमपल्ली साड्या आणि स्कार्फ दिले होते, हे कुठल्या राज्याचे हस्तकला रिप्रेझेंट करतात, किंवा अशा पद्धतीचा प्रश्न बनू शकतो. ओके, आता पुढचा प्रश्न. खोल समुद्रातील सागरी माशांची नवीन प्रजाती टेरिगोट्रिग्ला इंटरमेडिका कुठे शोधली? या प्रश्नाचा आन्सर आहे पश्चिम बंगाल. तर रिसेंटली बघा, आपल्या भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षणच्या शास्त्रज्ञांनी म्हणजेच झोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सायंटिस्टने पश्चिम बंगालच्या दिघा मोहना इथं खोल समुद्रातल्या समुद्री माशांची एक नवीन प्रजाती शोधलेली आहे, ज्याचं नाव आहे टेरिगोट्रिला इंटरमेडिका. जनरली ह्याला गर्नार्ड्स किंवा सी रॉबिन्स असं सुद्धा ह्या जातीला ओळखलं जातं आहे. तसं जर आपण बघितलं ना, तर पूर्ण जगामध्ये ह्या कुटुंबातल्या जवळपास 178 प्रजाती आहेत, पण याच्यापैकी फक्त 4 प्रजाती आपल्या भारतामध्ये आढळतात आणि ही आपल्या भारतात नोंदवलेली टेरिगोट्रिग्ला वंशाची चौथी प्रजाती आहे. ओके, हा एक मासा आहे, ट्रायग्लिडे फॅमिलीतला आहे हा, आणि हा जनरली केशरी म्हणजेच थोडासा ऑरेंज कलरमध्ये असतो हा, आणि हेच या माशाचं वैशिष्ट्य आहे. ओके, या प्रश्नाच्या माध्यमातून आपण थोडक्यात पश्चिम बंगाल या राज्याबद्दल पण माहिती जाणून घेऊ. तर इथे बघा, आपल्या भारताच्या पूर्वेकडचं हे राज्य आहे पश्चिम बंगाल. याच्या उत्तरेकडून ह्याला नेपाळ, भूतान हे देश जोडलेले आहेत. त्याशिवाय सिक्कीम ह्या राज्याची सीमासुद्धा ह्याच्या उत्तरेकडून पश्चिम बंगालला जोडलेली आहे. ह्याच्या पश्चिमेला जर आपण बघितलं तर बिहार, झारखंड ही राज्य आहेत. पूर्वेला आहे आसाम. याशिवाय बांगलादेशाची सीमासुद्धा पूर्वेकडून पश्चिम बंगालला जोडली गेलेली आहे. इथल्या सुंदरबनच्या राष्ट्रीय उद्यानाला युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स लक्षात ठेवा: गोरुमारा, बक्सा, नेवरा व्हॅली, सिंगालीला, जलदापारा आणि सुंदरबन ही पश्चिम बंगालची नॅशनल पार्कची नावं आहेत. ओके, पुढचा प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने किती PWD रस्ते पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे? आता अगेन हा पण UPचा प्रश्न. आपण बऱ्याच दिवसांपासून बघतोय बघा की UP आणि MPचं गव्हर्नमेंट हे सध्या खूप ॲक्टिव्ह आहे. असं नाही की फक्त फ्रीबीज वगैरे देत आहेत, तर हे खूप चांगल्या चांगल्या योजना घेऊन येत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या आपण न्यूज बघतोय ह्यांच्या. याशिवाय तिथं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वगैरे येत आहेत. तर असे वेगवेगळे योजना किंवा वेगवेगळ्या कामांमधून MP आणि UPचं गव्हर्नमेंट हे सध्या खूप ॲक्टिव्ह आहे बघा. मी हे का सांगते,
कारण आयोग ह्या राज्यांवरती प्रश्न विचारू शकतो. ओके. आणि तुम्हाला इन फ्युचर जे वेगवेगळे इंडेक्स असतात जे राज्यांचे असतात तर यामध्ये सुद्धा ही 2 राज्य टॉपवरती बघायला मिळू शकतात. गुजरातसुद्धा आहेच नो डाऊट, पण तामिळनाडू, गुजरात आणि आता ही राज्यसुद्धा त्या राज्यांना कॉम्पीट करताना आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके. तर ह्या प्रश्नाचा आन्सर आहे बघा चौथा पर्याय, 62,000 रस्त्यांचं पुनरुज्जीवन यूपीचं गव्हर्नमेंट करणार आहे. आता इथे प्रश्नामध्ये आपल्याला PWD म्हणलंय बघा. PWD म्हणजे काय असतं तर पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. तर यूपीच्या गव्हर्नमेंटचं एक ध्येय आहे सध्या रस्त्यांचं पुनरुज्जीवन करणं आणि रस्त्यांमधले खड्डे दूर करणं. आत्तापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये खड्डे बुजवायचं जवळपास 30% त्यांचं टार्गेट गाठलेलं आहे. म्हणजे जेवढं त्यांनी काम ठरवलं होतं या संपूर्ण वर्षातलं त्याच्यापैकी 30% काम त्यांनी आत्तापर्यंत पूर्ण केलेलं आहे. सरकारने 62,000 रस्ते पूर्ववत म्हणजे आधीसारखं करायचं ठरवलं आहे आणि त्यातले जवळपास 45,000 रस्त्यांमधले खड्डे दूर करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि जीर्णोद्धारांच्या कामाच्या बाबतीत जर बघितलं म्हणजे रिस्टोरेशन वर्कच्या बाबतीत तर त्यांनी आत्तापर्यंत 75% रस्त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे रिस्टोरेशनच्या बाबतीत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, 19व्या आशियाई खेळ हाँगझाऊ येथे भारतीय संघाने रोईंगमध्ये किती पदकं जिंकली आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, कारण या प्रश्नाच्या माध्यमातून आपण एशियन गेम्सबद्दल डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हा प्रश्न बघितल्यानंतर एशियन गेम्ससाठी तुम्हाला दुसरा कुठलाच डेटा बघण्याची वाचण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे आत्तापर्यंत हे लेक्चर बघताना जर नोट्स काढण्यासाठी तुम्ही वही पेन जवळ घेतलं नसेल तर ह्या प्रश्नाला नक्कीच नोट्स काढण्यासाठी वही आणि पेन जवळ घेऊन बसा. तर ह्या प्रश्नाचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय, 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय रोईंग दलाने 5 मेडल्स जिंकलेली आहेत. या 5 मेडलपैकी 2 सिल्वर आहेत आणि 3 ब्रॉन्झ मेडल आहेत. आत्तापर्यंत ह्या रोईंग या गेममध्ये आपण 2010 मध्येच 5 मेडल जिंकली होती जी की हायेस्ट होती. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का तर 2010चे सुद्धा एशियन गेम हे चीनमध्येच झाले होते, ग्वांगझू या ठिकाणी. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचं पहिलं रोईंग पदक हे 1982 मध्ये आलं होतं. आता हे कुणी आणलं होतं एवढं डिटेलमध्ये वगैरे बघण्याची गरज नाही आहे, पण एवढं माहिती असायला हवं की आशियाई क्रीडा स्पर्धेत आत्तापर्यंत भारताच्या रोअर्सनी 28 मेडल जिंकलेली आहेत. आता हे रोईंग गेम काय असतो तर एक बोट असते बघा ज्याच्यामध्ये प्लेयर्स बसलेले असतात आणि अशा पद्धतीनं पाण्याला मागं ढकलत बोट ही पुढं त्यांना फास्ट न्यायची असते, तर ह्याला रोईंग असं म्हणतात. आता आपण डिटेलमध्ये एशियन गेम्सबद्दल जाणून घेऊ. तर एशियन गेम्सलाच एशियाड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बऱ्याच बँकिंग एक्झाम्समध्ये वगैरे तुम्ही एशियाड हे नाव बघितलं किंवा वाचलं असेल. आता एशियन गेम्स काय आहे तर हे एक कॉन्टिनेंटल मल्टीस्पोर्ट टुर्नामेंट आहे ज्याला आपण मराठीत खंडीय बहुक्रीडा स्पर्धा असंही म्हणतो. तर एशियन गेम्स लक्षात ठेवा दर 4 वर्षातून एकदा आयोजित केले जातात. संपूर्ण आशियातल्या खेळाडूंमध्ये एशियन गेमचं आयोजन होत असतं दर 4 वर्षातून एकदा. भारतातल्या नवी दिल्ली इथं झालेल्या पहिल्या खेळापासून एशियन गेम्स फेडरेशनद्वारे ह्या खेळांचं रेग्युलेशन केलं जातं. रेग्युलेशन म्हणजेच ह्यांचं नियमन कोण करतं तर एशियन गेम्स फेडरेशन. लक्षात ठेवा फर्स्ट एशियन गेम्स हे 1951च्या आशियाई खेळांचं अधिकृत नाव होतं. हे नावसुद्धा एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर बघा पहिले एशियन गेम हे आपल्या नवी दिल्लीत झाले होते. कधीपासून तर 4 मार्चपासून 11 मार्च 1951 या पिरियडमध्ये आपल्या नवी दिल्ली भारतामध्ये एक मल्टीस्पोर्ट टुर्नामेंट आयोजित करण्यात आली होती आणि याच खेळांना फर्स्ट एशियाड किंवा 1951 एशियाड असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये 8 क्रीडा आणि शाखांमधल्या एकूण 57 स्पर्धांमध्ये 11 एशियाई राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांमधले 489 खेळाडू या पहिल्या एशियन गेममध्ये सहभागी झाले होते. एशियन गेम फेडरेशनची स्थापनासुद्धा आपल्या भारतामध्येच नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. ह्याची स्थापना दिल्लीमध्ये 13 फेब्रुवारी 1949ला झालेली आहे आणि त्यामुळं नवी दिल्लीची एशियन गेमचं यजमान शहर म्हणून निवड झाली होती पहिल्या एशियन गेम्सचं. या पहिल्या एशियन गेममध्ये बघा 24 गोल्ड मेडल आणि टोटल 60 मेडल हे जपानला या देशाला मिळाले होते आणि हे सगळ्यात जास्त होते. म्हणजे जपानच्या स्पर्धकांची आघाडी होती फर्स्ट एशियन गेम्समध्ये. लक्षात ठेवा फर्स्ट एशियन गेम जे की भारतात आयोजित करण्यात आले होते याच्यामध्ये पदतालिकेमध्ये आपला भारत हा दुसऱ्या नंबरवरती होता. आपल्या भारताला टोटल 51 मेडल मिळाले होते, त्याच्यापैकी 15 गोल्ड मेडल्स होते.
दुसरे एशियन गेम जे आहेत तर हे 1954मध्ये फिलिपिन्समध्ये मनिला या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आणि तेव्हापासून दर 4 वर्षातून एकदा या खेळांचं आयोजन करण्यात येत असतं. ओके, तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्झामसाठी एशियन गेमबद्दल लक्षात ठेवायची आहे. आता पुढचा प्रश्न, कोणत्या शहराने हळद संमेलनाचं आयोजन केलं? हा प्रश्नसुद्धा बघा खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे, कारण ही पहिलीच जागतिक हळद परिषद होती जी की रिसेंटली मुंबई इथं 27 सप्टेंबरला आयोजित केलेली होती. सो या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, मुंबई. आता ही परिषद कशासाठी? तर या क्षेत्रातल्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत तर याच्यावरती डिस्कशन करण्यासाठी मुंबईमध्ये पहिली जागतिक हळद परिषद आयोजित करण्यात आली होती. कधी? तर 27 सप्टेंबरला. या परिषदेचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे सर यांनी केलेलं आहे. या परिषदेमध्ये हळदीचं उत्पादन, त्याचं मार्केटिंग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, तसंच कृषी पद्धती आणि जागतिक गुणवत्ता मानकं, तर अशा हळदीशी रिलेटेड वेगवेगळ्या मुद्द्यांवरती डिस्कशन करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. ओके, तर बघा हळद म्हणलं की तुम्हाला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं नाव आठवायला पाहिजे. आता या लेक्चरमधून मी तुम्हाला एक टास्क देते की हे लेक्चर बघून झाल्यावर रघुनाथ माशेलकर ह्यांच्याबद्दल डिटेल तुम्ही स्टडी करायचं आहे आणि हेही माहिती करायचं आहे की रघुनाथ माशेलकर आणि हळद ह्याचा काय संबंध आहे. ओके, आता शेवटचा प्रश्न, आपण जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी साजरा करतो? म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंटल हेल्थ डे. तर बघा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ऐकलं असेल तुम्ही, वर्ल्ड हेल्थ डे ऐकलं असेल, पण हा वर्ल्ड एन्व्हायरमेंटल हेल्थ डे हा आपण दरवर्षी 26 सप्टेंबरला सेलिब्रेट करत असतो. सो या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. आता हे काय आहे बरं वर्ल्ड एन्व्हायरमेंटल हेल्थ डे? तर आपल्या मानवी आरोग्यावर पर्यावरणीय घटकांच्या प्रभावाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीचा हा दिवस असतो वर्ल्ड एन्व्हायरमेंटल हेल्थ डे. तर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ यांनी 2011मध्ये या दिवसाची घोषणा केलेली आहे आणि तेव्हापासून दरवर्षी 26 सप्टेंबरला हा दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. 2023ची या दिवसाची थीम होती ग्लोबल एन्व्हायरमेंटल पब्लिक हेल्थ, स्टँडिंग अप टू प्रोटेक्ट एव्हरीवन्स हेल्थ ईच अँड एव्हरी डे. ठीक आहे, तर आपण याच प्रश्नाच्या माध्यमातून आता सप्टेंबर महिन्यातले सुद्धा दिनविशेष अभ्यासून घेऊ. पहिल्यांदा 1 ते 7 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह तुम्हाला माहिती असायलाच हवा. त्यानंतर 5 सप्टेंबरला असतो शिक्षक दिन, 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन म्हणजेच वर्ल्ड लिटरसी डे, 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, 14 तारखेला हिंदी दिवस असतो, 15 तारखेला इंजिनियर्स डे, 16ला वर्ल्ड ओझोन डे, 17ला असतो आपला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, 21 सप्टेंबरला 2 महत्त्वाचे दिवस आहेत, एक म्हणजे वर्ल्ड अल्झायमर डे आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय शांती दिन. 26 सप्टेंबरला असतो जागतिक सागरी दिन, 27ला असतो जागतिक पर्यटन दिन, 28ला वर्ल्ड रेबीज डे आणि 29ला असतो जागतिक हृदय दिन. ठीक आहे, तर अशा रीतीने आज आपण 27 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स या लेक्चरमधून प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासलेत. जर तुम्हाला रोजच्या रोज करंट अफेअर्स वाचायचे असतील तर तुम्ही विजन स्टडी या आमच्या वेबसाईटवरती भेट देऊन तिथं करंट अफेअर्स हा जो सेक्शन आहे तर यावरती जाऊन वाचू शकता. तिथं डेट वाईज करंट अफेअर्स असतात अवेलेबल. तर तिथं प्रत्येक डेटवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या दिवसातल्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर ह्या डिटेलमध्ये आम्ही तिथं त्याचा डेटा अपलोड केलेला आहे. तर याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. हे सगळं काही फ्री आहे. आणि शिवाय हे माझं लेक्चर कसं वाटलं आहे हेही मला कमेंट करून सांगा. तर भेटूयात मग आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. आता मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.